थंडी पडू लागली आणि थंडीमध्ये बघा सर्वांना भूक थोडी जास्तच लागते. अशा वेळी काहीतरी असं चटपटीत वगैरे असं खावंसं वाटतं. तर आज मी तुमच्यासाठी अगदी आंबट गोड तिखट चवीचा चटपटीत असा पदार्थ करून दाखवणार आणि तो म्हणजे भडंग. तर ही भडंग जी काय ना करायला अगदी इझी रेसिपी आहे, पटकन होणारी आणि घरच्या मसाल्यांमध्ये होते. जास्त काही साहित्य घालावं लागत नाही आणि एकदा तयार झाली ना की तुम्ही ह्याच्यात थोडासा कांदा, फरसाण किंवा शेव असेल आणि लिंबू पिळून खाल्लं ना अगदी त्याला भेळेची चव येते. इतका हा सोपा आणि चटपटीत पदार्थ आहे. तर नमस्कार मैत्रिणींनो, गीताज किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण बघूया चटपटीत चटकदार अशी भडंग. तर ही भडंग तुम्ही अगदी प्रवासात पण कुठे जात असाल तर पटकन होणारी रेसिपी आहे. तुम्ही प्रवासात पण ही करून घेऊन जाऊ शकता. तर आज आपण बघूया अशीच ही भडंग कशी करायची ती. तर इथे मी आता हे जे भडंगचे चुरमुरे मिळतात तर ते जवळजवळ 200 ग्रॅमचं हे असं पॅकेट मिळतं, ते आज आपण घेणार आहोत. आणि हे जे पॅकेट आपण आधी सर्वप्रथम हे जे चुरमुरे आहेत ना ते चाळून घ्यायचे आहेत, कारण ह्याच्यामध्ये थोडीशी अशी ना सफेद पावडर असते, त्याच चुरमुऱ्यांची असते. कधी कधी समजा माती किंवा काय असेल तर ते निघून जाण्यासाठी आपल्याला चाळून घ्यायचं आहे. तर त्यापूर्वी हे जे चुरमुरे आहेत ना ते असे गोल आणि थोडेसे बुटके असतात आणि जे भेळे जे असतात ते लांबडे आणि पातळ असतात. तर आता मी हे थोडेसे चाळून घेते आणि चाळल्यानंतर बघा अशी पावडर निघते त्याच्यातनं. इथे माझे चुरमुरे सगळे चाळून झाले आणि ते पॅकेटमध्ये असल्यामुळे ना एकदम चुरचुरीत आहेत, कुठेही नरम वगैरे नाही. जर नरम असले तर ते थोडे गरम करून घ्यायचे किंवा ऊन दाखवून घ्या. तर इथे आता हे 3 चमच्यांपैकी हा जो मधला चमचा आहे ना हा तो टीस्पूनचा आहे. तर या चमच्याने मी जे मसाल्याचं प्रमाण आहे ना ते ह्या चमच्याने घेणार आहे. तर इथे आता या चमच्याने मी 2 चमचे अख्खे धणे घेतले. तुम्ही अख्खे धणे आणि जिरं पण अख्खंच घ्या. इथे 1 चमचा अख्खं जिरं घेतलं आहे. त्याच्यानंतर इथे पाव चमचा मी हिंग घेतली आहे आणि चाट मसाला मी अर्धा चमचा घेणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला जे मीठ घ्यायचं आहे ते मीठ हे चवीनुसार घ्यायचं आहे. म्हणजे मी इथे 1 चमचा घेतला आहे, अर्धा चमचा हळद घेतली आहे आणि बेडगी मिरची इथे मी वापरणार आहे. बेडगी मिरच्यानं कलरला पण छान असते आणि चवीला तर उत्तम असते, शिवाय ती तिखट पण असते. तर आता इथे 2 चमचे भरून मी हे बेडगी मिरचीचं तिखट घेतलं आहे. तुम्हाला कलरवरनं कळतच असेल. इथे मी 2 चमचे साखर घेतली आहे थोडीशा गोड चवीसाठी आणि हे आता मी मिक्सरमधून काढून घेणार आहे. आणि हा आपला भडंगचा मसाला रेडी झाला. बघा घरच्या घरी मी मसाला तयार केला. आता तसंच इथे आता 3 वाट्या घेतल्या, तर मी ही जी मधली वाटी आहे ना ती मधल्या वाटीने मी सगळं प्रमाण घेणार आहे. आता इथे मी जे डाळ आहे ते अर्धी वाटी घेतली आहे, तर ती वजनी 50 ग्राम आहे. त्याच्यानंतर शेंगदाणे 1 वाटी घेतले, ते वजनी 100 ग्रॅमच्या थोडंसं जास्त आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. त्याच्यानंतर हे जे लसूण आहे ते मध्यम आकाराची 20 ते 22 लसूण आहेत आणि ते वजनी 50 ग्रॅम आहे. तसेच 1 वाटी मी कढीपत्त्याची पानं घेतली आहे, ती वजनी 5 ते 6 ग्राम आहे. आता आपल्याला हे जे लसूण आहे ना ते थोडे ठेचून घ्यायचे. ठेचल्याने काय होतं, त्यातला रस जो बाहेर निघतो आणि त्या आपल्या भडंग जी काय करणार त्याला ती चव छान येते. आणि आता आपण हे सगळे लसूण जे आहेत ते ठेचून घेतले, सालं आपल्याला तशीच ठेवायची आहे. आणि इथे मी असं ते तेल घेतलं, ते अर्धी वाटी घेतलं आहे. बघा तेल मी इथे कमी वापरून भडंग करणार आहे, तुम्ही ह्याच्यापेक्षा थोडंसं जास्त पण घेऊ शकता. तर आता इथे मी हे तेल पॅन गरम केलं आणि तेल मध्यम गरम करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला शेंगदाणे भाजायचे. तर शेंगदाणे भाजताना थोडंसं मध्यमच करायचं आणि थोडंसं मीडियम टू आपलं लो गॅसवर म्हणजेच मध्यम टू मंद गॅसवर आपल्याला हे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत, कारण हे शेंगदाणे आतपर्यंत आपले चांगले तळले गेले पाहिजे. तर इथे आता माझे शेंगदाणे बघा चांगले लाल झालेले आहेत, तर ते मी काढून घेते आणि त्यातलं तेल चांगलं काढून घ्यायचं आहे. मी हे जितकं कमी तेल वापरून करता येईल तितक्या कमी तेलामध्ये हे केलं आहे, कारण तो हेल्दी पण झाला पाहिजे. त्याच्यानंतर इथे मी आता हे चिरमुले आहेत ना ते एका टोपात काढून घेतले, जेणेकरून आपल्याला सगळं जे आपण काय काय घालणार ते मिक्स करताना खूप सोपं जाईल. तसंच आता इथे मी डाळ घेतली आहे, तीही आपल्याला भाजून घ्यायची. अगदी लाल नाही करायची, थोडीशी आपल्याला कुरकुरीत अशी तळून घ्यायची आहे बस. त्याच्यापेक्षा जास्त करायची नाही, तर ती मग कडक होते. तर ही आता माझी डाळ पण
झालेली आहे तर ती पण आपण आता काढून घेऊया. त्याच्यानंतर आपण जे लसूण घेतलं आहे ठेचून, ते लसूण आपल्याला ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचे. आता लसूण पण भाजताना आपल्याला थोडासा गॅस मध्यम टू मंद ठेवायचा आहे आणि तो लसूण चांगला असा लालसर करून घ्यायचा आहे, कारण तो कच्चा राहता कामा नये. कच्चा राहिला तर आपले जे चिरमुले आहेत ते थोडेसे नरम पडू शकतात. त्याच्यासाठी चांगला तो भाजून घ्यायचा आणि भाजलेला लसणाचा छान असा स्वाद येतो चिरमुल्यांना. तर इथे आता माझे लसूण पण भाजून झाले, ते पण मी आता काढून घेते. आणि त्याच्यानंतर आपण जे कढीपत्त्याची पानं घेतली आहे ती पानं आपण आता या तेलामध्ये भाजून घ्यायचे. तर आता कढीपत्त्याचे पानं आपल्याला कलर चेंज होईपर्यंत त्याचा खुळखुळ असा भाजायला लागला ना की खुळखुळ असा आवाज होतो, तेपर्यंतच आपल्याला भाजायचं. अगदी ते लाल करायचं नाही, काळे करायचे नाहीत. आता माझे हे बघा ह्याचा कलर चेंज झाला आहे आणि ते चांगले असे भाजले पण गेले, त्याचा चुरा होतो आहे. ते इतपतच आपल्याला भाजायचं आहे. आता त्याच्यानंतर मी गॅस बंद केला आणि त्या गरम तेलामध्ये तो आपण जो मसाला वाटून घेतलेला तो घातला आणि तो आता मी इथे चांगला मिक्स करून थोडासा भाजून घेते. आता ह्याच्या व्यतिरिक्त मी तेल घालणार. तुम्हाला वाटल्यास तुम्ही थोडंसं तेल घालू शकता, पण मला हा जास्तीत जास्त कमी तेलामध्ये बनवायचा होता म्हणून मी तेल मिक्स केलं नाही. आणि नंतर हे सगळे मसाले ह्याच्यामध्ये घालून चांगलं असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. बघा टोपात केल्यामुळे चांगलं मिक्स करायला आपल्याला इझी जातं, कुठे बाहेर पडत नाही. आणि दोन्ही हाताने आपण खालीवर करून असं मिक्स पण करून घेऊ शकतो. आता चिरमुल्यांना जो कलर आहे ना तो थोड्या वेळाने येतो, म्हणजे अगदी 15-20 मिनिटांनी त्याला चांगला कलर येऊन जातो. इथे बघा त्याला कलर पण छान आला आहे. आणि ही जी भडंग झाली आहे ती जवळजवळ मी 200 ग्रॅम चिरमुले घेतलेले, त्याची 450 ग्रॅमच्या वर भडंग झालेली आहे आपली. तर अशा प्रकारे तुम्ही ही भडंग करून बघा आणि कशी झाली ती मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका. अगदी मसाल्यांचं आणि सगळ्याचं प्रमाण मी योग्य दिलेलं आहे. तुम्ही नक्की करा आणि आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.